शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी आता कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। बघू शकता महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आलेला आहे। बळीराजाला साथ मतीचा हात, मंत्रिमंडळाचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। आजपासून कर्जमाफीला आता सुरुवात करण्यात आली आहे। फक्त या 20 बँकांचे कर्ज हे माफ करण्यात आले असा मंत्रिमंडळाचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्ज बँकातून घेतला आहे का? नक्की बघा, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता आली। टोटल या 20 बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या या 20 बँकेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आले आहे। या 20 बँकेमधील शेतकऱ्यांचे सरसकट 1.5 लाख रुपयांचे कर्ज आता माफ करण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे। निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता तो शब्द आज अखेर पूर्ण करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पामध्ये पहिल्या दिवशी कर्जमाफी करण्यात आली नव्हती, त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग हा आता राज्य सरकारवर नाराज होता। अनेक शेतकऱ्यांनी आंदोलने देखील केली होती। विरोधकांनी लवकरात लवकर तुम्ही जो शब्द दिलेला होता तर तो पूर्ण करावा असा आवाज सुद्धा अर्थसंकल्पामध्ये उठवला होता। या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी आता अर्थसंकल्पात घोषित केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, फक्त 20च बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे। त्यामुळे बाकीच्या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज हे माफ केले गेलेले नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील अशा मोजक्याच 20 बँका आहेत त्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आज अर्थसंकल्पामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। टोटल 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी ही आता करण्यात आली आहे। मग आता तुम्ही म्हणाल की आम्हाला बँकेचं कर्ज माफ झाल्याचं पत्र कधी येणार? तर याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। असे आता कोणत्या 20 बँकांचे आता कर्ज माफ करण्यात आले आहे, मंत्रिमंडळाचा जो निर्णय तो काय झाला नेमका, याची सविस्तर माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जवळपास 1,40,00,000 शेतकऱ्यांसाठी आता मोठी दिलासा मिळणार आहे। आता ही बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। शेतकरी वर्ग ज्या चिंतेमध्ये होता, त्या गोष्टीचा विचार करत होता, तर ती अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होणार का असा शेतकरी वर्ग विचार करत होता। तर शेतकरी मित्रांनो, अखेर याचा निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांनी घेऊन टाकला आहे। त्यामुळे विरोधकांचं तोंड हा कायमचं बंद झाले आहे। शेतकरी मित्रांनो, या अर्थसंकल्पात ज्या तारखेपासून हा अर्थसंकल्प सुरू झालेला आहे तेव्हापासून अनेक बँकांचे शेतकऱ्यांना धमकीचे फोन देखील येऊ लागले आहेत की लवकरात लवकर तुम्ही कर्ज भरा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारचे फोन आता जर तुम्हाला बँकाकडून आले तर त्याकडे शेतकरी मित्रांनो तुम्ही दुर्लक्ष करायचं आहे, असे स्पष्टपणे आता या मंत्रिमंडळात सांगण्यात आलं आहे। कारण आता जर तुम्ही कर्ज भरला तर याचा फायदा शासनाला होणार आहे। कारण येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला तुमचे कर्ज माफ झाल्याचे बँकेकडून मेसेज येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर बँकेतून फोन आला आणि त्या बँकेच्या मॅनेजरने तुम्हाला म्हणलं की तुमचं कर्ज जे काय आहे तर तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या, जर तुम्हाला बँकेकडून जर असा फोन आला तर तुम्ही अजिबात त्यांच्याशी बोलू नका। कारण कर्जमाफीची घोषणा अखेर मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। फक्त महाराष्ट्रातील महत्त्वाच्या या 20 बँकांमध्येच आता कोणकोणत्या 20 बँका निवडलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। या 20 बँकेतून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे। मग त्या 20 बँका कोणकोणत्या निवडल्या आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना आता या 1.5 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा होणार आहे बघा। यामध्ये 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना वगळण्यास सुद्धा आल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय। तसा मंत्रिमंडळाचा निर्णय सुद्धा आता झालेला आहे। याचे परिपत्रक सुद्धा आता जाहीर करण्यात आलेले आहे। यामध्ये टोटल 5 प्रकारच्या शेतकरी मित्रांना आता वगळून या कर्जमाफीचा फायदा हा दिला असल्याचं आता या मंत्रिमंडळाच्या निर्णयात सांगितलंय। तुम्हाला कोणत्या 20 बँकांचे कर्ज माफ करण्यात आले आहे याची जी यादी आलेली आहे तर ती महाराष्ट्र शासनाकडून ही यादी आली आहे। तर मी तुम्हाला ही यादी जी काय असेल ते पुढे तुम्हाला सांगणार आहे। तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे याची तुम्हाला माहिती सांगतो। तसेच 5 प्रकारच्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही हे पण तुम्हाला लगेच सांगतो। यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त 2020 ते 2025
या 5 वर्षामध्ये बँकांचे कर्ज घेतले पाहिजे। 2016, 2017, 2018 या कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही कर्ज शेती पिकासाठी जर आधीपासून घेतले असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तुम्हाला हे कर्ज माफ केले जाणार नाही असं स्पष्टपणे पहिल्या नियमामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की 2020 पासून ते 2025 या 5 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतले आहे फक्त त्यांचेच कर्ज हे माफ करण्यात आले आहे। कारण यामध्ये कर्जमाफीसाठी फक्त 5 वर्ष मागील पकडले जातात। तुम्ही जर 2015 असेल, 2017 असेल या कालावधीमध्ये जर आधीपासून कर्ज घेऊन बसला असाल तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा शेतकरी जो आहे तर तो म्हणजे काही शेतकऱ्यांनी यामध्ये 5 लाख, 10 लाख, 15 लाख इतक्या मोठ्या रकमेपर्यंत बँकांचे कर्ज घेऊन ठेवले आहे आणि त्यांच्या अपेक्षा आहे की सर्वच्या सर्व सरसकट कर्ज माफ होईल। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट सांगण्यात आले सर्व शेतकऱ्यांना आता तसं प्रकारे आता आव्हान सुद्धा करण्यात आले की फक्त आणि फक्त 1.5 लाख रुपयापर्यंतच कर्ज आता माफ करण्यात येणार आहे। कारण त्यावरील जे काय कर्ज असेल तर ते तुमचं तुम्ही भरायचं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी किती कर्ज काढला आहे पण आता पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। तर बघा, टोटल आता 20 बँकांमध्ये जर तुम्ही आता जर कर्ज घेतला असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अपेक्षा असेल की सरसकट सर्वांनाही कर्जमाफी झाली पाहिजे, परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा मुलगा जर मिलिटरीत असेल म्हणजेच आर्मीमध्ये भरती झाला असेल, तसेच तुमचा मुलगा पोलीस असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर तुमचे आई वडील, तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती जर सरकारच्या माध्यमातून जर पेन्शन घेत असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं स्पष्टपणे मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आता सांगण्यात आलंय। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड नाही आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या कर्जमाफीच्या यादीमधून बाहेर काढण्यात आलंय असं सरकारने आता स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय। आम्ही पिवळ्या आणि केशरी कार्ड जे काय रेशन कार्ड आहे तर ते त्या शेतकऱ्यांना नागरिकांना देतो ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे असं सांगितलंय। शेतकरी मित्रांनो, फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून या निर्णयामध्ये 20 बँका या कर्जमाफीसाठी निवडल्या आहेत। या 20 बँकांमध्ये जर तुम्ही कर्ज घेतले असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 20 बँका आहेत ज्या सरकारच्या माध्यमातून निवडल्या गेल्या आहेत याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तर आता तुम्ही इथे पाहू शकता महत्त्वाच्या कोणत्या बँकामध्ये हे कर्ज माफ केले गेले आहे। त्यामध्ये आता इथे पाहू शकता पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ही सुद्धा मोठी बँक आहे। या बँकेतील कर्ज आता माफ करण्यात आले आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा ही दुसरी बँक आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया ही तिसरी बँक आहे। 4 नंबरची बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 5 नंबरची बँक कॅनरा बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6 नंबरची बँक, इंडियन बँक 7 नंबरची बँक, इंडियन ओव्हरसीज बँक 8 नंबरची बँक, 9 नंबरची बँक पंजाब अँड सिंध बँक, त्यानंतर 10 नंबरची बँक पंजाब अँड नॅशनल बँक, 11 नंबरची बँक इको बँक, त्यानंतर 12 नंबरची बघा युनियन बँक ऑफ इंडिया। बघा शेतकरी मित्रांनो, या बघा नॅशनल बँक आहेत, या सरकारी गव्हर्नमेंट मोठ्या बँक आहेत। यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुमच्या कर्ज हे माफ करण्यात आले आहे। त्यानंतर महत्त्वाच्या अजून 8 बँका आहेत तर त्या प्रायव्हेट आहेत, खाजगी आहेत। तर त्या बँका बघा कोणत्या आहेत तर त्यामध्ये पहिली बँक आहे खाजगीमधील तर ती HDFC बँक, दुसरी बँक ICICI बँक, तिसरी बँक ॲक्सिस बँक, चौथी बँक कोटक महिंद्रा बँक, बघा 5 नंबरची बँक IDBI बँक, 6 नंबरची बँक येस बँक, 7 नंबरची बँक फेडरल बँक लिमिटेड आणि त्यानंतर शेवटची 8 नंबरची बँक म्हणजे इंडसइंड बँक। यामध्ये काय सांगितलंय, या खाजगी ज्या बँका आहेत तर त्या 8 बँका प्लस आणि तुम्हाला आता सरकारी बँका सांगितलेत त्या 12 बँका, अशा टोटल 20 बँकामध्येच आता कर्ज माफ करण्याची घोषणा झाली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।